आता पूर्व परीक्षा संपलेली आहे. आता आपलं टार्गेट आहे मुख्य परीक्षा. आणि मुख्य परीक्षेसाठी जो अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे मराठी. आणि मराठी व्याकरण असो, शब्दसंग्रह असो किंवा उतारे असो, अशी सर्व समावेशक ज्या काही आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण या बॅचमध्ये करून घेतोय. फक्त राज्यसेवा मुख्य नाहीच, तर त्याचबरोबर जे काही ज्या परीक्षांना आयोगाच्या दृष्टिकोनातून एमपीएससीने ज्या परीक्षांना मराठी हा विषय अनिवार्य केलेला आहे त्या संपूर्ण पेपरचं विश्लेषण आपण या बॅचमध्ये करून घेतोय, की जेणेकरून प्रत्येक पेपरला, प्रत्येक परीक्षेसाठी आयोगाचा नेमका कल मराठी संदर्भामध्ये कसा राहिलेला आहे हा एक आपला मोटो आहे. आणि त्यावरून मग आपण परीक्षेला अतिशय उत्कृष्टपणे सामोरे जाऊ शकतो. त्यासाठी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय 2022चा पेपर, तो 2023 मध्ये झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा. त्याचं विश्लेषण, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपण आज करून घेणार आहोत. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. चला मग जास्त वेळ न घेता पहिल्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया. पहिला प्रश्न विचारलेला विराम चिन्हावरती. आता विराम चिन्हावरती काय विचारलेला प्रश्न, वाक्यात अनेक उपवाक्य न्यूनत्व बोध उभयनिय अव्ययांनी जोडलेली असता आधीच्या वाक्यापुढे कोणते विराम चिन्ह येते. आता हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे मित्रांनो. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिला पर्याय स्वल्पविराम तर काही येऊ शकत नाही, कारण की स्वल्पविराम कुठे येत असतो तर एकाच जातीचे अनेक शब्द जिथे आलेली असतात तिथे आपण ती दर्शविण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतो, स्वल्पविरामाचा करतो. अजून त्याबरोबरच इतर साठी सुद्धा, इतर ठिकाणी सुद्धा स्वल्पविराम वापरला जातो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आपल्याला बऱ्याचदा यावरती विचारलेला आहे. आता छोटी छोटी 2 वाक्य जोडायची असतील तर 2 वाक्य जोडताना ज्या उभयनिय अव्ययांनी जोडायची आहे त्याच्या अगोदर कोणत्या चिन्हाचा वापर केला तो अर्धविराम. पण विशेषतः कोणतं विराम चिन्ह आहे, सॉरी, कोणतं उभयनिय अव्यय आलं पाहिजे तर विशेषतः सांगतो आहे न्यूनत्व बोधक जर असेल तर त्याच्या आधी, म्हणजे पण असेल, परंतु असेल, परी असेल, त्याच्या आधी आपण काय करत असतो, अर्धविराम देत असतो आणि पुढे वाक्याची रचना त्या ठिकाणी कंटिन्यू करत असतो. अपूर्ण विराम त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जर तपशील द्यावायचं असेल, काय द्यावायचं असेल, जर तुम्हाला तपशील द्यावायचा असेल तर तिथे तुम्हाला कोणता, तर त्या ठिकाणी अपूर्ण विरामाचा वापर आपल्याला करता येतो. म्हणजे मी जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने म्हटलो की टिंब टिंब टिंब, म्हणजे सॉरी, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी यावर्षी अधिकारी बनले, मग अशा प्रकारे उभे 2 टिंब देऊन कोणकोणत्या क्रमांकाचे विद्यार्थी अधिकारी बनले हे संपूर्ण पुढे आपण लिहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हे जे काही अपूर्ण विराम आहे तर अपूर्ण विराम हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर चौथा पर्याय आपल्याला अपसरण चिन्ह दिलेलं होतं, याला तुम्ही म्हणू शकता स्पष्टीकरण चिन्ह. बरोबर. आता स्पष्टीकरण चिन्ह म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असावं की जिथे स्पष्टीकरण देण्यासाठी ज्या चिन्हाचा वापर केला जातो त्याला स्पष्टीकरण किंवा अपसरण चिन्ह म्हणून ओळखलं जातं. हा पहिला प्रश्न होता. 2 नंबरचा प्रश्न आहे शब्दसंग्रहावरती, आणि तो शब्दसंग्रह कोणता आहे तर तद्भव आहे. तद्भव मध्ये काय सांगितलंय की संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. ते शब्द म्हणजे तद्भव शब्द होय. अगदी बरोबर आहे की जेव्हा ते संस्कृतमधनं मराठीमध्ये येत असतात तेव्हा त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. दुसरा पर्याय आपल्याला दिला होता की पुष्प जल ग्रंथ ही तत्सम शब्द आहे, ही तद्भव नाही. म्हणजे आलेलं दुसरं स्टेटमेंट आहे तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे पुष्प असेल, जल असेल किंवा ग्रंथ असेल, हे तिघच्या तिघ आलेले जे काही शब्द असतात तरी तिघच्या तिघ शब्द तत्सम आहे, ते तद्भव नाहीत. त्यानंतर पुढे बघा, हात, आग, पान हे तद्भव शब्द आहेत. अगदी बरोबर आहे. हस्तपासनं हात झालेला आहे, नंतर अग्नीपासनं आग झालेला आहे, पर्णापासनं पान झालेला आहे. म्हणजे मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो आहे. म्हणजे फक्त ए आणि सी अशा पद्धतीने याचं उत्तर योग्य असणार आहे. मग आता याच्या व्यतिरिक्त जे काही इतर शब्दांचे प्रकार आहेत, मग जसं तत्सम आहे, देशी आहे, परदेशी आहे, परभाषी आहे, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये, तुम्हाला आपल्या बॅचमध्ये या संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत. त्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला अभ्यासता येतील. त्यानंतर पुढे बघा, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आले आहेत. मी यावरती जास्त बोलत नसतो, फक्त उत्तर सांगून पुढे जात असतो. समजलं? कारण प्रत्येकाचं जर विश्लेषण मी या ठिकाणी सांगायचं झालं तर निश्चितच आपल्याला खूप मोठा वेळ त्या ठिकाणी जातो आणि लेक्चर आपलं लेंदी होतं, लांबतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आता जिथे मला विश्लेषण करायचं तर मी आवर्जून करत असतो. मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर शाळेचा अभ्यास करतो, या वाक्याच्या पुढील बाबतीत पुढील विधाने वाचा.
या वाक्यात 2 स्वतंत्र केवळ वाक्य आहे. बघा आता, मी रोज सकाळी लवकर म्हणजे पहाटे उठतो. आता इथं पहिलं वाक्य जे काही आलेलं आहे, मी रोज सकाळी पहाटे उठतो, तर या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. त्या वाक्याला दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. म्हणजे इथे सर्वात महत्वाची गोष्ट काय सांगितलंय की या वाक्यात 2 स्वतंत्र केवळ वाक्य आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे केवळ वाक्यामध्ये काय असतं रे मित्रांनो, तर एका म्हणजे एकच कर्ता आणि ज्या वाक्यरचनेमध्ये एकच क्रियापद अशा प्रकारची रचना जिथे येते त्याला त्या ठिकाणी केवळ वाक्य म्हणून ओळखले जाते. मग ही केवळ वाक्याची रचना या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. म्हणून आता मी रोज सकाळी पहाटे उठतो ही जी काही रचना आलेली आहे केवळ वाक्याची आहे. व 1 तासभर अभ्यास करतो, इथं सुद्धा दुसरं जे काही वाक्य आलेलं आहे हे दुसरं सुद्धा एक केवळ वाक्य आहे. म्हणजे दोन्ही काय आलेली आहेत तर दोन्हीचे दोन्ही केवळ वाक्य आहे. अशा पद्धतीने या संकल्पना आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. म्हणजे पहिला जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. नंबर 2 काय सांगतोय, वरील वाक्यात व हे विकल्पबोधक उभयनिय अव्यय हे चुकीचं आहे. विकल्पबोधक मध्ये काय, पर्याय किंवा अथवा वा अगर बरोबर की हे विकल्पबोधक मध्ये येतात, म्हणजे दुसरा येऊ शकत नाही. आणि व आणि शिवाय आणखी आणि काही समुच्चय मध्ये येत असतात. हे संयुक्त वाक्य आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे प्रधानत्व बोधक उभयनिय अव्ययांनी जोडलेलं जे काही वाक्य असतं, प्रधानत्व बोधक उभयनिय अव्यय ज्या ज्या ठिकाणी आलेली असतात आणि त्यांनी जोडलेले जे काही वाक्य असतं मित्रांनो, तर ते प्रत्येक वाक्य संयुक्त वाक्य असतं. अत्यंत महत्वाचा हा पार्ट आहे. म्हणून या ठिकाणी ए आणि सी हे अगदी बरोबर आहे. म्हणजे पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रधानत्व बोधक म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना कोणते प्रकार येतात. सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे समुच्चय बोधक, दुसरा येतो म्हणजे विकल्प बोधक, तिसरा जो येतो तो म्हणजे परिणाम बोधक बरोबर, आणि 4 नंबरचा जो येतो तो म्हणजे कोणता, तर न्यूनत्व बोधक. या चौघांनी जोडलेलं प्रत्येक वाक्य कोणतं असतं, तर या चौघांनी जोडलेलं प्रत्येक वाक्य संयुक्त वाक्य असतं. अशा प्रकारे हा कन्सेप्ट आपण क्लिअर केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने हा 4 नंबरचा प्रश्न. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे क्रियाविशेषणावरती बरोबर. क्रियाविशेषण अव्यय बरोबर व साधित क्रियाविशेषण व त्याचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या. नामसाधित म्हणजे नामाच्या मूळ रूपापासून तयार झालेले जे काही क्रियाविशेषण अव्यय असतं त्याला नामसाधित क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. मग आता इथं कुठं तुम्हाला नाम दिसतंय, शास्त्रदृष्ट्या तर काही येऊ शकत नाही, दररोज येऊ शकत नाही. म्हणजे पहिल्या पर्यायाची ती जोडी जुळू शकत नाही. रात्री आणि प्रथमतः. आता रात्र म्हटल्यानंतर बरोबर, आता खूप रात्र झालेली आहे, प्रथम मी तुझ्याशी बोलतो बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने हे दोघंच्या दोघं नामामध्ये समाविष्ट होत आहे. त्याच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे रात्रीचा प्रथमतः. समजलं का. म्हणजे त्याच्या मूळ रूपामध्ये बदल झाला. क्रिया केव्हा घडली, रात्रीचा बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही रात्रीचा अधिकारी बनण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. रात्रीचा केव्हा, तर रात्रीचा बरोबर. म्हणजे क्रिया केव्हा घडली यातनं त्या ठिकाणी रचनाचा अर्थबोध त्या ठिकाणी होतोय बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी एका रात्रचं रात्रीचा बनलेला आहे, म्हणजे नाम साधित आहे. नामाच्या मूळ रूपामध्ये त्याची रचना झालेली आहे, नामापासून ते तयार झालेलं आहे. कारण की बघा रात्र म्हटल्यानंतर इथं ई जुडलेला आहे, म्हणजे भाववाचक नामामध्ये त्याची रचना झालेली आहे. इथं प्रथमतः अशा पद्धतीने त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन ती रचना झालेली आहे. विशेषण साधित म्हणजे काय की विशेषणाच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन जी काही रचना तयार होते त्याला विशेषण साधित म्हटलं जातं. म्हणजे सर्व म्हटल्यानंतर आणि एक म्हणजे सर्व याच्या मूळ रूपामध्ये बदल झाला, त्याचा एक याच्या मूळ रूपामध्ये बदल झाला म्हणून त्याची रचना तयार झाली. अव्ययाच्या मूळ रूपापासून तयार झालेले. आता अव्ययाच्या मूळ रूपापासून तयार झाले म्हणजे काय, जवळ हे मूळ रूप होतं, त्याच्यानंतर आता हे एक मूळ रूप होतं, यांच्या मूळ रूपामध्ये बदल झाला आणि त्यानंतर अव्यय साधित क्रियाविशेषण अव्यय तयार झालेली आहेत. समासगठित म्हणजे काय, सामासिक शब्दापासून तयार झालेली. म्हणजे शास्त्रीय म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने अशा पद्धतीने म्हणजे षष्टी विभक्तीच्या षष्टी विभक्ती तत्पुरुषच्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकतात. दररोज म्हटल्यानंतर हे अव्ययभाव समासामध्ये आहे. दोघच्या दोघं जे काही आलेले होते ते दोघच्या दोघं काय होते, तर सामासिक शब्द होते. म्हणजे आपण जोड्या जुडल्यानंतर अशा पद्धतीने जोड्या जुडणार आहे. म्हणजे एचं 2 म्हणजे पर्याय 3 तर काही येऊ शकत नाही. त्यानंतर 2चं 3, 2चं 3 कुठे आहे, हा गेला, हा गेला, 2चं 3 इकडे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. एलिमिनेशन मेथडने जर आपण उत्तरे काढले तर अशा पद्धतीने उत्तर आपल्याला काढता येतात. बघा 6 नंबरचा प्रश्न आहे आता. संयुक्त वाक्याच्या बाबतीत पुढील विधानांपैकी
कोणते विधान अचूक आहे? आता इथं प्रश्न काय विचारलेला आहे? संयुक्त वाक्यावरती प्रश्न विचारलेला आहे. संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की संयुक्त वाक्य काय असतं. बघा आता पहिला पर्याय आपल्याला दिला, संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवळ वाक्यच असतात. आता इथं स्टेटमेंट सांगितलेलं आहे बघा, की जेव्हा संयुक्त वाक्य तयार होत असतं तिथं सांगितलंय त्यांनी की संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवळ वाक्यच असतात. हे चुकीचं आहे. संयुक्त वाक्यामध्ये फक्त केवळ वाक्यच नसतात, तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारची वाक्य येऊ शकतात. ते तुम्हाला मी पुढे स्पष्ट करतो. त्यानंतर नंबर 2 मध्ये मिश्र वाक्य प्रधानत्व बोधक. आता इथं प्रश्न कशा संदर्भात विचारलेला आहे? प्रश्न आपल्याला संयुक्त वाक्याच्या संदर्भात विचारलाय, ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की मिश्र वाक्य प्रधान बोधक उभयनी अव्ययांनी जोडली गेलेली नसतात. आता इथं मिश्र वाक्य म्हटल्यानंतर एक प्रधान वाक्य असतं, एक मिश्र वाक्य असतं, समजलं का? किंवा एक गौण वाक्य असतं, म्हणून दुसरं स्टेटमेंट सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे की संयुक्त वाक्याचे 3 प्रकार पडतात. आता आमची पोरं काय करतात की 3 ऐवजी त्या ठिकाणी ते 4 लक्षात ठेवतात. कोणत्या पद्धतीने? तर ते उभयनामी अव्ययांनी जोडलेली जी काही वाक्य असतात ती 4 प्रकारांनी जोडलेली असतात. बरोबर. प्रधानत्व बोधक उभयनी अव्ययामध्ये जे प्रकार येतात त्यांनी जोडलेली जे काही वाक्य असते, तर त्यांनी जोडलेलं वाक्य ते किती प्रकारांनी जोडलेलं असतं? तर ते 4 प्रकारांनी जोडलेलं असतं. तर आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी काय करतात की त्यालाच संयुक्त वाक्याचे प्रकार समजतात, पण ते नाही मित्रांनो. जे तिसरं स्टेटमेंट आलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. कारण पहिला संयुक्त वाक्याचा पहिला प्रकार येतो केवळ संयुक्त वाक्य. हा सर्वात पहिला प्रकार येतो. केवळ संयुक्त वाक्यामध्ये काय येतं रे मित्रांनो? तर इथं पहिलं वाक्यही केवळ असतं, त्याच्यानंतर दुसरं वाक्यही केवळ असतं. समजलं का? इथं आलेली रचना जी काही असते ती केवळ संयुक्त वाक्याची असते. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये जे मी आधीचं उदाहरण सांगितलं ते केवळ संयुक्तच होतं. त्याच्यानंतर मिश्र संयुक्त अशा पद्धतीने त्या ठिकाणी रचना आलेली असते. बॅच मध्ये अतिशय सविस्तर आणि डिटेल हा कन्सेप्ट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घेतलेला आहे. मिश्र संयुक्त मध्ये कशा पद्धतीने रचना आलेली असते? तर एक त्या ठिकाणी पहिलं वाक्यही मिश्र असते मित्रांनो, आणि दुसरं वाक्यही मिश्र असते, आणि जे दोन्ही मिश्र वाक्य आलेली असतात ते एका संयुक्त म्हणजे प्रधानत्व बोधक उभयनी अव्ययाने जोडलेली असतात. अशा पद्धतीने त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये जर तुम्ही गेलात तर केवळ मिश्र संयुक्त हा तिसरा प्रकार आहे. केवळ मिश्र संयुक्त हा तिसरा प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. ओके. केवळ मिश्र संयुक्त म्हणजे एक केवळ वाक्य असतं तर दुसरं एक मिश्र वाक्य असतं. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. म्हणजे जे तिसरं स्टेटमेंट आलेलं आहे ते तिसरं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. म्हणजे तिसरं विधान अगदी बरोबर आहे की संयुक्त वाक्याचे 3 प्रकार पडतात. तर यस म्हणजे ए आणि बी चुकीचं, तर फक्त सी बरोबर आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, प्रयोगावरती प्रश्न विचारलेला आहे. आता प्रयोगावरती कोणत्या प्रयोगावरती विचारलेला प्रश्न हेही समजणं गरजेचं आहे. तर प्रयोगावरती विचारलेला आहे संकीर्ण प्रयोग. कोणता प्रयोग? संकीर्ण प्रयोग यावरती प्रश्न विचारलेला आहे. संकीर्ण प्रयोग म्हटल्यानंतर किंवा त्याला संकर म्हणतात किंवा त्याला संमिश्र म्हणतात, अशा पद्धतीने प्रश्न विचारून झालेला आहे. तू त्याला न्यायचे होतेस अशा प्रकारचा प्रश्न इथे तुम्हाला विचारलेला आहे. हे विधान कोणत्या प्रयोगाचे आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. आता संकीर्ण किंवा संकर प्रयोगाचे किती प्रकार पडतात? तर सर्वात पहिला येतो तो म्हणजे त्या ठिकाणी कर्तृ कर्म संकर. ओके. कर्तृ कर्म संकर म्हटल्यानंतर ज्या प्रयोगाच्या प्रकारात कर्तरी प्रयोग रे आणि ज्या प्रयोगाच्या प्रकारात कर्मणी प्रयोग या दोघं प्रयोगांची वैशिष्ट्ये एकत्र येतात त्याला कर्तृ कर्म संकर असं म्हटलं जातं. या संकल्पना मी आपल्या बॅच मध्ये सविस्तर सांगितलेल्या आहे. त्याचे शॉर्टकट सुद्धा त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना सांगितलेली आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा कर्म भाव संकर. आता कर्म भाव संकर म्हणजे काय की ज्या प्रयोगाच्या प्रकारामध्ये कर्मणी प्रयोग रे मित्रांनो आणि ज्या प्रयोगाच्या प्रकारामध्ये भावे प्रयोग अशा प्रकारे दोन्ही प्रयोगाची वैशिष्ट्ये एकत्र येतात त्याला त्या ठिकाणी कर्म भाव संकर असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा प्रयोगाचा प्रकार दिलेला आहे कर्तृ भाव संकर, म्हणजे ज्या ठिकाणी कर्तरी प्रयोग आणि ज्या ठिकाणी भावे प्रयोग या दोघं प्रयोगाची वैशिष्ट्ये जिथे एकत्र येत असतात. बरोबर. आता ज्या काही संकल्पना आहे एकदम शॉर्टकट ट्रिक्स सुद्धा मी आपल्या बॅच मध्ये सांगितलेल्या आहेत. ओके. आता फक्त प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला करून देतो. तू त्याला न्यायचे होतेस. आता सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जे काही क्रियापद आलेलं असतं
ते क्रियापदाला जर स जोडलेलं असेल तर बरेच विद्यार्थी म्हणतात की ते कर्तृकर्म संकरचं उदाहरण असतं, तर ते बरोबर आहे, त्यामध्ये काही चुकीचं नाही, बरोबर. पण कन्सेप्ट ज्या काही आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत, बरोबर. जर आपण आता या ठिकाणी लक्षात घेतलं तर ते कोणत्या स्वरूपाचं उदाहरण आहे त्यावरती आपण चर्चा केली पाहिजे. तू त्याला न्यायचे होतेस, हे मूळचं उदाहरण त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आहे, तर मूळचं उदाहरण आहे कर्तृभाव संकरचं. आता कर्तृभाव संकरचं का आहे, कारण की मित्रांनो ते कर्मभाव संकरचं का नाही सर, कारण की तुम्ही म्हणताय क्रियापदाला काय जोडलेलं असतं, स जोडलेलं असतं, तर ते कर्मभाव कर्तृकर्म संकरचं असतं. तर मित्रांनो ते बरोबर आहे, पण हे उदाहरण ते नाही, कारण कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल व्हायला पाहिजे होता. इथं कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होताना आपल्याला दिसत नाही. तूच्या ऐवजी तुम्ही घ्या, तुम्ही त्याला न्यायचे होतेस, इथं आपल्याला क्रियापदामध्ये बदल होताना दिसत नाही. पण मात्र त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर कर्त्याला प्रत्यय जोडल्यानंतर तुच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण असं म्हटलं की त्यांनी, बरोबर, त्यांनी, इथं मी त्या ठिकाणी काय केला, कर्त्यामध्ये बदल केला, कर्त्याला त्या ठिकाणी काय जोडलं, प्रत्यय जोडलं. समजलं, काय जोडलं, प्रत्यय त्या ठिकाणी मी जोडलं, बरोबर. किंवा त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तिने, म्हणजे इथं आपल्याला कंपल्सरी कर्ता जो काही आलेला आहे त्या कर्त्याला प्रत्यय जोडून आणावंच लागणार आहे. तिने त्याला न्यायचे होते, अशा पद्धतीने तिने त्याला न्यायचे होते, म्हणजे अशा पद्धतीने इथं क्रियापदाला लागलेला जो काही स आहे कर्त्यामध्ये बदल केल्यानंतर क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये त्या ठिकाणी बदल होतो आहे. म्हणजे क्रियापदाला लागलेला जो काही स आहे तो स काय होऊन जातोय, निघून जातोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला इथं सांगायची आहे तुम्हाला, कर्त्यानुसार तर बदल होतोय, पण त्यामध्ये भाव्य प्रयोगाची वैशिष्ट्ये सुद्धा समाविष्ट झालेली आहे. मला तुम्हाला आवर्जून इथं सांगावंसं वाटणार आहे, इथं बऱ्याच विद्यार्थी त्या ठिकाणी कन्फ्यूज होतात की सर मध्ये कर्तृकर्म संकरचं का नाही आलं. तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो, कारण की वाक्यामध्ये कर्तृकर्म संकरमध्ये आलेला जो काही कर्ता असतो तो नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो कर्तृकर्म संकरमध्ये. आणि इथे फरक काय आहे की इथे कर्त्याला प्रत्यय आहे आणि त्याच्यानंतर कर्माला प्रत्यय आहे आणि क्रियापद कशानुसारही बदलत नाही, म्हणून याला तुम्ही काय म्हणा, याला कर्तृभाव संकरचं उदाहरण म्हणा. जर क्रियापद बदलत नसेल, तटस्थ भूमिकेमध्ये असेल, तर ती आलेली जी काही रचना असते ती भाव्य प्रयोगाची असते. म्हणजे तिने त्याला न्यायचे होते, म्हणजे त्याने तिला न्यायचे होते, त्याने त्याला न्यायचे होते, क्रियापदामध्ये काही बदल होताना दिसत नाही, कर्त्यानुसार बदल होताना दिसत नाही, बरोबर. तिने म्हणा, त्याने म्हणा, तिला म्हणा, कशानुसारही बदल करून बघा तुम्ही, कर्त्यानुसार कर्मानुसार क्रियापद बदलत नाही. म्हणून मित्रांनो हे कशामध्ये समाविष्ट होणार आहे, कर्तृभाव संकर मध्ये समाविष्ट होणार आहे. पण मात्र इथं कर्त्यानुसारही बदल होतो, कर्मानुसारही बदल होतो, ती रचना ही कर्तृकर्म संकरची असते, कधीही विसरायचं नाही. त्याच्यानंतर कर्मभाव संकर्म तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कर्मानुसार बदल होतो आणि भावी प्रयोगाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये समाविष्ट होतात, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आता काय शब्दयोगी अव्ययावरती विचारलेला आहे, योग्य विधाने ओळखा. आता एकही टॉपिक असा नाही की त्यावरती प्रश्न आपल्याला विचारताना दिसत नाही. उत्कृष्ट पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी विचारलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व कन्सेप्ट आपण प्रॉपर क्लिअर केल्या पाहिजे. मराठी पाहिजे तेवढं सोपं नाही आणि अवघड तर अजिबात नाही. बघा आता प्रश्न काय विचारलाय, शब्दयोगी अव्ययांचा विभक्ती प्रत्ययांसारखा उपयोग होतो. यस, मग आता ज्या शब्दयोगी अव्ययांचा विभक्ती प्रत्ययांसारखा वापर होतो त्याला काय म्हटलं जातं, तर तो चार्ट आपल्याला तिथे अभ्यासायला भेटतो, त्याला म्हटलं जातं विभक्ती प्रतिरूपक, अशा पद्धतीने त्याला नाव आहे, प्रतिरूपक अव्यय, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याला काय आहे, तर ते नाव आहे विभक्ती प्रतिरूपक अव्यय. अशा पद्धतीने त्याला काय आहे तर नाव देण्यात आलेलं आहे की विभक्ती प्रतिरूपक अव्यय. म्हणजे द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, साठी अशा प्रकारचं अव्यय जर जोडलं तर ते द्वितीय विभक्ती, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, ते चतुर्थी विभक्तीचं त्या ठिकाणी उदाहरण तयार होत असतं, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी जी शब्दयोगी अव्यय आहे तर ती विभक्ती प्रत्ययांसारखी वापरली जात असतात. तर हे पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. काही शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषणेही असतात, अगदी बरोबर आहे. जी क्रियाविशेषणे असतात ती एखाद्या नामाला जोडून आल्यानंतर ती काय म्हणून आलेली असतात, ती शब्दयोगी अव्यय येतात. जेव्हा ती स्वतंत्र पद्धतीने वापरली जातात, मी जर असं म्हटलो की ढगामागे सूर्य लपला, साधं उदाहरण आहे, ढगामागे सूर्य लपला, अशा प्रकारची रचना जर आली तर इथं आलेला मागे कुणाचं काम करतोय, शब्दयोगी अव्ययाचं काम करतोय. का, कारण की ते एका नामाला जोडून आलेलं आहे. त्याच्यानंतर मी जर असं म्हटलो की या ठिकाणी, अशा पद्धतीने जर मी रचना केली
या ठिकाणी मागे विहीर आहे, बरोबर. आता खरे मित्रांनो मला सांगा की इथं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की मागे म्हटल्यानंतर स्वातंत्र्य पद्धतीने आलेला आहे, हाच क्रियाविशेष अव्यय म्हणून सुद्धा आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने दुसरं जे स्टेटमेंट आलेलं आहे, दुसरं जे विधान केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. तिसरा त्या ठिकाणी विधान आलेलं आहे की काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषणे तयार करता येतात, अगदी बरोबर आहे. म्हणजे सम आहे, सारखा आहे, अशा प्रकारची त्या ठिकाणी अव्यय जोडून विशेषणे आपल्याला तयार करताना दिसतात. म्हणून तिघा पर्याय जे काही आलेली आहेत तर ते अगदी बरोबर आहे. ABC अगदी बरोबर आहेत. हे तिघ पर्याय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या सर्व कन्सेप्ट आपल्याला प्रॉपर पद्धतीने क्लिअर करायचे आहे. पुस्तकाच्या बाहेरचा हा अजिबात प्रश्न नाही. पुस्तकामध्ये या सर्व कन्सेप्ट तुम्हाला अभ्यासायला मिळतात. फक्त आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस प्रॉपर पद्धतीने असणं महत्वाचं आहे. 100% प्रश्न इथे विचारला जातो. प्रश्न विचारण्याची पद्धत बघा. काही जणांच्या मेन्स आतापर्यंत बऱ्याच झालेल्या असतील, काही जण आता नवीन मेन्स देत असतील, पण एक क्वेश्चन पेपरचं त्या ठिकाणी आवाका लक्षात घ्या की आधी प्रश्न विचारताना फक्त त्या ठिकाणी एका शब्दावरती किंवा दोन शब्दावरती विचारला जात होता, पण आता इथं प्रत्येक पर्यायामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची शब्द आहे आणि एका पर्यायामध्ये फक्त एक शब्द नाही तर 3 प्रकारची शब्द इथं देण्यात आलेले आहे. मित्रांनो हा कन्सेप्ट आपण प्रॉपर पद्धतीने क्लिअर केला पाहिजे. मग आता इथे बघा थुई थुई दाक्षिणात्य, दाक्षिणात्य म्हणजे दक्षिणेकडचा भाग, बरोबर. धूमकेतू, बरोबर. आता इथं त्या ठिकाणी थुई थुई हा तर अगदी करेक्ट आहे, दाक्षिणात्य सुद्धा करेक्ट आहे, पण धूमकेतू चुकलेला आहे. धूमकेतू धला जो काही उकार आलेला आहे तो दीर्घ पाहिजे आणि म केतू अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे अगदी बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आपल्याला प्रॉपर पद्धतीने क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यात धूर्त हा अगदी बरोबर आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी धूर्त बरोबर आहे. त्यानंतर दुर्मुखलेला हा चुकीचा आहे, बरोबर. त्यानंतर थिल्लर म्हटल्यानंतर थीचा तो रस्व यायला पाहिजे होता, थिल्लर अशा पद्धतीने तो बरोबर येत होता, पण दुसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे, पहिला सुद्धा चुकीचा आहे. आपल्याला विचारलेला आहे शुद्ध शब्दांचा गट असलेला पर्याय कोणता. आता तिसरा जो काही विधान आपल्याला किंवा तिसरा पर्याय जो काही दिलेला आहे दुष्प्राप्य, बरोबर. दुष्प्राप्य म्हटल्यानंतर हे अगदी बरोबर आहे. धृतराष्ट्र हे बरोबर आहे. दीप्तिमा बरोबर आहे. म्हणजे सी त्या ठिकाणी काय आलेला आहे, करेक्ट आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सर मग या प्रश्नाचं उत्तर आमचं चुकता कामा नये यासाठी काय केलं पाहिजे, तर हा रोजचा सराव आपला असला पाहिजे. त्यासाठी तुम्ही रोज सराव केला पाहिजे. पंक्ती प्रपंच या शब्दाच्या अर्थाचा अचूक वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात आलेला आहे. अशा प्रकारचे जे काही शब्द असतात तर ही शब्द एलिमिनेशन मेथडने सोडवायचे असतात. कधी आपण वाचलेली असतात, कधी वाचलेली नसतात, कधी आपल्या वाचनामध्ये आलेली असतात. आयोग एखादा शब्द त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला विचारतं किंवा एखादा प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला विचारतं, मग अशा वेळेस काय करायचं, एलिमिनेशन मेथडने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पंक्ती बसल्याने वाढपी वाढू लागले, पंक्ती प्रपंच आता शब्दशः अर्थ त्या ठिकाणी घेऊन चालणार नाही, कारण की जो काही अर्थ आहे तर तो अर्थ कुठेतरी त्याची सांगड घालून त्या ठिकाणी तो आलेला असतो. दुसरा आहे पंक्तीत वाढताना वाढप्यांनी मात्र पक्षपात केला, पंक्ती प्रपंच अगदी बरोबर आहे, पक्षपात केला. आता बघूया तिसरा पर्याय त्या ठिकाणी काय आलेला आहे. पंक्तीत वाढपी वाढू लागले तसे पदार्थ संपू लागले, अजिबात नाही. पंक्तीत वाढणारे वाढपी पदार्थ कमी जास्त वाढू लागले असं नाही. म्हणजे तिथं त्या ठिकाणी त्याच्याशी मिळता जुळता अर्थ कोणता येतोय, पर्याय क्रमांक 2 येतोय. म्हणून इलिमिनेशन मेथडने आता माझी सांगण्याची काही गरज नाही, पण तुम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकतात. आता इथं काय पर्याय क्रमांक 2 की पंक्तीत वाढताना वाढप्यांनी मात्र पक्षपात केला, म्हणजे कुणाला कमी कुणाला जास्त, बरोबर. अशा पद्धतीने मग या शब्दाचा अर्थ, या शब्दाबद्दल त्या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हटल्यानंतर हे विधान जे काही आहे तर हे विधान त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लागू पडत आहे. जिथे मला त्या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे त्या ठिकाणी मी आवर्जून त्या ठिकाणी विश्लेषण करतो आहे. पुढे बघा आता 11 नंबरचा प्रश्न आहे, प्रयोगावरती प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा मंदाचे पुराण वाचून झाले. तुम्हा सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये आलेला कर्ता आणि कर्त्याला जोडलेला षष्टी विभक्तीचं प्रत्यय, बरोबर. आणि वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी झाला झाली झाले असं आलेलं क्रियापद किंवा वाक्याचा शेवट हा कशाने होतो, तर संयुक्त क्रियापदाने होत असतो किंवा क्रिया संपण्याच्या बेतात अशा प्रकारची रचना जिथे असते. ते एवढं सांगितल्यानंतर मला असं वाटतं तुम्हाला आता क्लिक झालं असेल की अशा ठिकाणी आलेला जो काही प्रयोगाचा प्रकार असतो तो समापन कर्मणी असतो. समापन म्हणजे काय की क्रियेचा शेवट त्या प्रकारामध्ये समाविष्ट होत असतो.
त्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे, परशुरामाकडून झाड तोडले गेले. इथं सुद्धा संयुक्त क्रियापद आणि वाक्यात जो काही आलेला असतं वाक्यातील कर्ता, त्या वाक्यातील कर्त्याला कडून अशा प्रकारचं शब्दयोगी अव्यय जोडलेलं असतं. म्हणजे जे दुसरं जे काही रचना आलेली आहे तरी कशाची आहे, त्याला म्हणतात कर्म कर्तरी किंवा त्याला म्हणतात नवीन कर्मणी. अशा पद्धतीने हा प्रकार जो काही आहे तर इंग्रजीतील ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस यावरती तो अवलंबून आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे कर्त कर्मणी किंवा नवीन कर्मणी म्हणून त्या ठिकाणी कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी अशा पद्धती रचना त्या ठिकाणी आलेली असणार आहे. त्याला सवय सोडावी लागली. बरोबर. सोडणारा कोण आहे, तर संयुक्त क्रियापद आलेला आहे. संयुक्त क्रियापदातला कर्ता ओळखताना जे काही धातू साधित क्रियापद असतं त्याचा मूळ धातू आपण घेत असतो आणि आपण बघत असतो की वाक्यामध्ये कर्ता कोणता आलेला आहे. सोडणारा कोण, तर तो आहे. बरोबर. सोडलेली काय, तर सवय वाक्यामध्ये कर्म आलेला आहे. बरोबर. म्हणजे कर्म त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय जोडलेला नाही, पण वाक्यामध्ये आलेला जो काही कर्ता आहे त्या कर्त्याला प्रत्यय त्या ठिकाणी जोडलेली आहे. म्हणजे वाक्यामध्ये कर्त्याला जेव्हा प्रत्यय असते, कर्म जेव्हा प्रथम विभक्तीमध्ये असते तेव्हा समजायचं की ते कर्मणी प्रयोगाचं आहे. मग इथं प्रमुख कोण आहे, तर इथं प्रमुख आहे कर्ता. म्हणजे आता इथं याला तुम्ही काय म्हणू शकतात, प्रमुख म्हणजे तो आहे तिथं प्रधान. मग प्रधान कर्तुक, ज्या वाक्यरचनेमध्ये कर्ता प्रधान असतो, कर्मणी प्रयोगाचं रचना असूनही कर्ता प्रधान असतो, त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं मित्रांनो, तर प्रधान कर्तुक असं म्हटलं जातं. म्हणून आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आता रचना झाली, पहिलं समापन आहे. समापन कुठे दिसतंय, म्हणजे पहिला पर्याय गेला, चौथा गेला, या दोघांपैकी एक उत्तर असणार आहे. नंबर 2 आहे नवीन कर्मणी, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संदेश चित्र काढत असे. इथं त्या ठिकाणी रीती भूतकाळाचं उदाहरण सांगितलं. त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की रीती भूतकाळे वाक्याचे काय सांगितलंय, अपूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतरण. म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, त अधिक आहे. अशा प्रकारची रचना कुठं दिसते, ते उत्तर त्याचं असणार आहे. पहिला आहे की संदेश चित्र काढत असतो म्हटल्यानंतर रीती वर्तमान काळ हे येऊ शकत नाही. संदेश चित्र काढील असे दिसते हे येऊ शकत नाही. काढील तो समजला, भविष्य काळामध्ये रचना जाणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इकडं पुढं संदेश चित्र काढीत त आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 फक्त सी बरोबर, ए आणि बी चूक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे इथं तुम्हाला एकदा आयोगाचा अप्रोच काढला नाही. एक सोपी प्रश्न आहे, काही सोपी आहे, काही अवघड आहे, काही आपल्याला विश्लेषण करताना त्या ठिकाणी अवघड वाटतायत. बघा, केवळ वाक्यांचे संयुक्त वाक्य बनविताना, जेव्हा केवळ वाक्य आलेलं असताना त्या संयुक्त वाक्य बनवायचं आहे तेव्हा काय केलं जातं, सर्वात महत्वाची गोष्ट, केवळ प्रधानत्व बोधक उभयनी अव्ययांनी जोडली जातात. केवळ फक्त प्रधानत्व बोधक असतात का, नाही. तर मिश्र संयुक्त मध्ये मिश्र वाक्य सुद्धा असतात, गौण वाक्य सुद्धा असतात. म्हणून त्या ठिकाणी पहिला पर्याय येऊ शकत नाही. प्रधानत्व बोधक व गौणत्व बोधक उभयनी अव्यय योजली जातात. अगदी बरोबर आहे. आपण जे 3 प्रकार या ठिकाणी संयुक्त वाक्याचे बघितले त्याच्यामध्ये अशा प्रकारची रचना येताना आपल्याला दिसते आहे. म्हणून मित्रांनो, फक्त प्रधानत्वच त्यामध्ये येत नसतात, तर त्यामध्ये गौणत्व सुद्धा येत असतात. कारण की त्यामध्ये मिश्र संयुक्त अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसते. म्हणून फक्त पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही, 4 येऊ शकत नाही, फक्त पर्याय क्रमांक 2 येऊ शकते. का, कारण की तुम्हाला सांगितलं, जेव्हा संयुक्त वाक्य आपण अभ्यासतो मित्रांनो, तेव्हा संयुक्त वाक्य अभ्यासताना जे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले त्या 3 प्रकारामध्ये या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपल्या क्लिअर होताना दिसतात. त्यानंतर पुढे प्रश्न आहे बघा 14 नंबरचा, 14 नंबरचा, जिभेचा मध्यभाग किंचित वर उचलला जाऊन मुखविवर संकीर्ण होते व कंठ मार्गातून आलेली हवा मुखविवरातून वेगाने बाहेर जाते. म्हणजे आपल्या भाषेमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर तोंडातील हवा जेव्हा, म्हणजे तोंडातील हवा जोरात बाहेर फेकली जाते, वेगाने बाहेर येते व उच्चार होतो, अशा व्यंजनांना टिंबटिंब असे म्हणतात. त्यांना उष्म व्यंजने असे म्हणतात. तर याची व्याख्या आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा की तोंडातील हवा जोरात बाहेर फेकली जाते, तोंडाच्या आतील भागामध्ये घर्षण होते, घर्षण होऊन त्यातून जी काही उष्णता निर्माण होते, त्यातून जे वर्ण उच्चारले जातात त्याला उष्मे किंवा उष्म व्यंजने असे म्हणतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की श, स आणि स बरोबर, हे तिघच्या तिघ काय आहेत, तर तिघच्या तिघ उष्मे आहेत. हे सर्वांना परिचित आहे, सांगण्याची गरज नसावी. बरोबर. आता इथं कठोर व्यंजन आहे, त्याच्यानंतर स्पर्श व्यंजन आहे, अंतस्थ आहे. आता अंतस्थ म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे
की अंतस्थ म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे की कशाला त्या ठिकाणी अंतस्थ म्हणतात. तर त्या अंतस्थ म्हणजे काय की अर्धस्वर जे काही आलेली असतात त्यांना अंतस्थ म्हणतात. स्पर्श म्हणजे काय रे मित्रांनो, ते 25 आहेत, क ख पासून ते भम पर्यंतचे. कठोर तुम्हा सर्वांना माहिती आहे की ते किती आहेत, तर 13 आहेत, 13 आहेत, बरोबर. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, हा एक प्रश्न विचारलेला की तो रवी कर का गोजिरवाना, आवडला अमुच्या राणींना, लाज लाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी, बरोबर. इथं आलेली जी काही रचना असते, तर आलेली रचना ही या स्वरूपाची आलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे, शृंगार रस. की स्त्री आणि पुरुष यांना एकमेकांबद्दल जे काही आकर्षणातून जो रस निर्माण होतो, आकर्षणातून निर्माण होणारा रस म्हणजे कोणता असतो, तर तो शृंगार रस असतो. त्याच्यानंतर करून म्हटल्यानंतर काय, तर जिथे दुःखाचा प्रसंग येतो, बरोबर, कशाचा प्रसंग येतो, दुःखाचा. त्याच्यानंतर हास्य म्हटलं म्हणजे काय, विडंबना असेल, चेष्टा असेल, यातून ज्या रसाची निर्मिती होते तो हास्य रस असतो. अद्भुत म्हणजे काय, तर अद्भुत म्हणजे त्या ठिकाणी जादू. ही उदाहरणं त्या ठिकाणी बॅचमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घेतलेली आहेत. ओके, मग इथे त्या ठिकाणी जी काही फुलराणी म्हणजे त्या ठिकाणी राणीचा उल्लेख आहे, बरोबर. लाज लाजली या वचनाने, साधी भोळी ती फुलराणी, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने इथे स्त्री आणि पुरुष यांच्या आकर्षणाबद्दल रसाची निर्मिती झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का. रसावरती सुद्धा एक प्रश्न इथे विचारलेला आपल्याला दिसला. त्यानंतर समासावरती प्रश्न विचारलेला आहे किंवा सामासिक शब्द. एकीकडे सामासिक शब्द दिलेले आहेत आणि एकीकडे त्या ठिकाणी तुम्हाला जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत, बरोबर. जनरली एका तासाभराचं लेक्चर आपलं त्या ठिकाणी एका प्रश्नपत्रिकेचं होणार आहे, म्हणजे जेणेकरून त्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर प्रॉपर पद्धतीने होतील. बघा आता इथं प्रेमवंश, बरोबर, प्रेमवश. प्रेमवश म्हणजे काय रे मित्रांनो, तर प्रेमाने वश. मग तृतीय कुठं दिसते आहे, तृतीय इकडं आहे, बरोबर. इथं दिसतंय का जोडी, बघा आता, म्हणजे 1/4. आता 1/4 म्हटलं 2 नंबरचा पर्याय त्या ठिकाणी कट होतोय. देवपूजा, मग देवपूजा म्हणजे काय, देवाची पूजा, म्हणजे षष्टी तत्पुरुष. म्हणजे त्या ठिकाणी बीचं 1 कुठं दिसते आहे, बीचं 1 पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. वनभोजन म्हणजे काय रे मित्रांनो, तो वनातील भोजन, म्हणजे स्थळाचा उल्लेख होतो आहे, म्हणजे सप्तमी त्या ठिकाणी आलेली असणार आहे, म्हणजे इथं सप्तमी तत्पुरुष ही रचना त्यामध्ये येणार आहे. क्रीडांगण म्हटल्यानंतर तुम्हाला आधी सांगितलं की क्रीडेसाठी अंगण, अशा पद्धतीने, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. ओके, अशा पद्धतीने समासामध्ये बऱ्याचशा नवनवीन गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, बरोबर, की त्या ठिकाणी बरेच वेतिहार, त्याच्यानंतर म्हणजे बरीच नवनवीन प्रकार त्या ठिकाणी मी बॅचमध्ये घेतलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा, तुमचा एकही मार्क पेपरमध्ये जाणार नाही. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली असेल त्यांनी. आणि बॅचची फी अतिशय माफक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. रामाने दशमुखास ठार मारलंय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की विद्यार्थ्यांनी फक्त एकच अभ्यास दिला असतं किंवा एकच वाचलेलं असतं की दशमुख म्हटल्यानंतर आमच्या पोरांना एकच माहिती असतं की दश म्हणजे काय, तर दश म्हणजे 10, बरोबर. मग आता पोरं फक्त एकच लक्षात ठेवतात की ज्या सामासिक शब्दाचं पहिलं पद हे संख्या म्हणजे संख्यावाचक असतं, तर तो त्या ठिकाणी द्विगु असतो किंवा संख्या पूर्वपद असतो. पण मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जिथे दश म्हटल्यानंतर जरी 10 येत असले तरी दोन्ही पदे महत्वाची नसून कितव्या पदाचा बोध होतोय रे, तर ते 3ऱ्या पदाचा बोध होतोय. दशमुख तुम्ही कोणाला म्हणतात रे, तर ज्याला 10 मुख आहे असा तो कोण आहे, तो रावण आहे. म्हणजे इथं दोन्ही पदे महत्वाची नसून 3ऱ्या पदाचा बोध होतो. आणि जिथे त्या ठिकाणी म्हणजे 9 रात्र म्हटल्यानंतर जेव्हा अशा प्रकारची रचना असते तेव्हा 9 म्हटल्यानंतर संख्यावाचक आहे. काय आहे, संख्यावाचक आहे. जरी त्या ठिकाणी पहिलं पद संख्यावाचक असलं तर दुसरं पद महत्वाचं असतं, त्याला तत्पुरुष किंवा द्विगु किंवा संख्या पूर्वपद असं म्हटलं जातं. पण दशमुख येणार नाही, 3ऱ्या पदाचा बोध होतोय, म्हणजे सरसकट ते बहुविरीमध्ये जाणार आहे. कशामध्ये समाविष्ट होणार आहे, बहुविरीमध्ये समाविष्ट होणार आहे, म्हणून फक्त सी बरोबर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपलं उत्तर काढता आली पाहिजे, कन्फ्युजन नको, अजिबात तिथं गोंधळ नको. पुढचा प्रश्न बघा आता, राजर्षी शाहू महाराज केवळ वारसाने राजे न होते तर ते लोकांचे राजे होते, या वाक्याचे केवल वाक्य रूपांतरण करा. आता यामध्ये आपल्याला मिश्र वाक्य दिलेलं आहे, या वाक्याचं आपल्याला केवल वाक्य बनवायला सांगितलेलं आहे. पहिला पर्याय की राजर्षी शाहू महाराज
लोकांचे राजे होते, वारसा हक्काने झालेले राजे नव्हते. इथं सेपरेट 2 वाक्य आलेली आहेत. बरोबर, अशा पद्धतीने घेऊन चालणार नाही. तर केवळ वाक्यामध्ये कुठेही पूर्णविराम येत नाही, 2 क्रियापद अजिबात आपल्याला दिसत नाही. दुसरा पर्याय की वारसा हक्काने राजे असलेले राजे शाहू महाराज लोकांचेही राजे होते. पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे. कारण की पर्याय क्रमांक 3 मध्ये तरी आलेला आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये पण आलेला आहे. म्हणून 3 येऊ शकत नव्हतं, पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नव्हतं. अशा पद्धतीने आपल्या ज्या काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर या संपूर्ण गोष्टी आपल्याला क्लिअर होत असतात. त्यानंतर पुढे आता केवळ वाक्य वगैरे वगैरे जसं की रचना येत जाईल त्या पद्धतीने आपण लक्षात घेऊया. बघा पुढचा प्रश्न विचारलेला आहे विरुद्धी वाक्यप्रचार. आता समानार्थी वाक्यप्रचार आलेली, विरुद्धार्थी वाक्यप्रचार आलेली. सर्वात जास्त प्रश्न अर्थावरती विचारली जात होती आधीच्या काळामध्ये, पण आता हा जो काही पॅटर्न बदलतोय पेपरमध्ये प्रश्न विचारण्याचा मराठीसाठी सुद्धा, तर तो आपण लक्षात घेतला पाहिजे. इथं प्रश्न विचारताना कसा विचारलाय, विरुद्धार्थी विचारलेला आहे. बरोबर, आता आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे की तोंडाला पाणी पुसणे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तोंडाला पाणी पुसणे. आता तोंडाला पाणी पुसणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याचा विरुद्धार्थी काय होणार, उद्धार करणे. बरोबर ना. तोंडाला पाणी पुसणे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोणालाही म्हणजे कुठल्याही प्रकारची काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर तोंडाला पाणी पुसणे म्हटल्यानंतर उद्धार करणे म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल उद्धार करणे म्हणजे काय की सर्वांना अतिशय मोकळ्या मनाने मदतीला धावणे. तसं तोंडाला पाणी पुसणे येऊ शकत नाही. त्याच्यानंतर पोटाला चिमटा घेणे. बरोबर, पोटाला चिमटा घेणे म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण बऱ्याचदा त्या ठिकाणी बोलत असतो की माझ्या मायबापाने माझ्या आईवडिलांनी पोटाला चिमटा घेऊन माझे शिक्षण पूर्ण केलंय. मग पोटाला चिमटा घेणं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नसावी. मग पोटाला चिमटा घेणे याच्या विरुद्ध काय येणार आहे, सोन्याचा धूर निघणे. बरोबर का, म्हणजे जिथं अत्यंत गरिबीची परिस्थिती आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आहे की जिथे सोन्याचा धूर निघतोय, अशा पद्धतीने सोन्याचा धूर निघणे. जमदग्नीचा अवतार असणे तुम्हाला सर्वांना माहिती, अतिशय तापट अतिशय संतापी, त्याच्या विरुद्ध येणारे प्रेमाचे भरते येणे. टेंभा मिरवणे त्याच्या विरुद्धमध्ये येणारे दात करून पोट भरणे. टेंभा मिरवणे म्हणजे काय, अतिशय अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं वातावरण. बरोबर ना, त्या पद्धतीने दाखवणं. बरोबर, पण दात करून पोट भरणे की थोडं 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 म्हणजे बचत करत राहणं. बरोबर का, आपण बऱ्याचदा ऐकलो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये की दात करून पोट भरत नाही. मग आता अशा पद्धतीने जोड्या जुडल्यानंतर एचं 2 आलेलं आहे. एचं 2 कुठे आहे तर 2 ठिकाणी, म्हणजे 2 गेला 3 गेला. जास्त त्या ठिकाणी विचार करण्याची गरज नसते. पर्याय क्रमांक 1 असू शकते किंवा 4 असू शकते. पोटाला चिमटा घेणे म्हटल्यानंतर सोन्याचा धूर निघणे म्हणजे बीचं 3 कुठं दिसते, 2 ठिकाणी आहे. त्यानंतर जमदग्नीचा अवतार 3चं 4, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, अशा पद्धतीने 20 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता गणपत अण्णाला अंग राखून काम करण्याची सवय आहे. अंग राखून काम करण्याची सवय आहे. आता बरेच पोरं किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कोणतं दिलं असावं, काळी मोड घेणे हे तर काही येऊ शकत नव्हतं, काकू करणे. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलं असेल, पण काकू करणे कसं येणार, काकू करणे म्हणजे काय, कामाचा कंटाळा करणे. कामाचा कंटाळा करणे म्हणजे काय की नकार देणे. थोडक्यात तिथं काय सांगितलेलं आहे की तो कामाला म्हणजे काम राखून म्हणजे अंग राखून काम करण्याची सवय आहे, पण तो काकू करत नाहीये काम करायला. म्हणजे त्या ठिकाणी तो नाही म्हणत नाहीये, नकार देत नाहीये, फक्त त्या ठिकाणी तो काय करतोय की जास्त नको काम करायला बाबा. समजलं का, काकू नाही करत आहे, तो कंटाळा नाही करत आहे. तिथं त्या ठिकाणी अंग राखून काम करण्याची सवय आहे. समजलं का, म्हणजे त्या ठिकाणी आटापिटा करणे तर काही येऊ शकत नव्हतं. काडीने औषध लावणे ह्या त्याच्याशी अगदी अचूक अर्थ त्या ठिकाणी जुळतोय. काडीने औषध लावणे. काडीने औषध लावणे म्हणजे काय की थोडं 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 लावणे आपल्या भाषेमध्ये. म्हणून त्या पद्धतीने पर्याय क्रम, आता मी माझ्या भाषेमध्ये या सर्व कन्सेप्ट तुम्हाला सांगत असतो, हे काही अवघड नाहीये. जिथे बोलायचं असते तर निश्चित मी त्या ठिकाणी बोलत असतो. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे की गणपतांना अंग राखून काम करण्याची सवय आहे. तर त्या ठिकाणी काडीने औषध लावणे म्हटल्यानंतर बचत करणे, त्या ठिकाणी थोड्या 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 पद्धतीने या सर्व गोष्टी करत राहणे ते गरजेचं आहे. काकू करणे म्हणजे काय की नकार देणे की नाही मी हे नाही करत ते नाही करत. बरोबर, अशा पद्धतीने आपणही बऱ्याचदा त्या ठिकाणी घरचे आपल्याला एखादं काम सांगत असतात, आपण काकू करत असतो म्हणजे त्यांना नकार देत असतो. समजलं का, म्हणजे या ठिकाणी आलेलं जे काही उत्तर आहे गणपतांना कामाला नकार देत नाहीये, तिथं त्या ठिकाणी सांगताना रचना येताना ती वेगळ्या स्वरूपाची आलेली आहे की तिथं
बचत किंवा त्या ठिकाणी अंग राखून तो काम करत आहेत गणपतांना. समजलं का? अशा पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनातलं ते उदाहरण आहे. तर 21 नंबरचा प्रश्न आहे, मिश्र वाक्यात एकच वाक्य प्रधान असते. एकच वाक्य प्रधान असते. बाकीची सर्व गौण असतात. सर्व काय असतात? गौण असतात. एवढं एक वाक्य झालंय. तर संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक गौण वाक्य असतात. 2 किंवा अधिक गौण वाक्य असतात. आता इथं त्या ठिकाणी आपल्याला रचना जी काही आलेली आहे तर फक्त गौण नसतात, प्रधान व गौण असतात. समजलं का? संयुक्त वाक्यामध्ये असं लिमिटेशन्स नाहीये की त्या ठिकाणी एकाच त्या ठिकाणी गौण असतं आणि एकच प्रधान असतं असं नाही. संयुक्त वाक्यामध्ये एखादं त्या ठिकाणी तुम्ही प्रधान घेऊ शकतात, एखादं गौण घेऊ शकतात. कारण की तिथं तुम्ही 2 गौणही घेऊ शकतात. कारण महत्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा तुम्ही केवळ संयुक्त बघताय तेव्हा केवळ ही रचना आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मिश्र संयुक्त बघताय तेव्हा मिश्र अधिक मिश्र अशा प्रकारची रचना आहे. जेव्हा तुम्ही केवळ मिश्र बघताय जिथं प्रधान आणि मिश्र म्हणजे प्रधान आणि गौण अशा प्रकारची रचना आहे. म्हणून मित्रांनो, या सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आता आपल्या इकडे एवढा वेळ नाहीये. आपल्याला जो प्रश्न विचारला तर लेक्चर खूप मोठ्या प्रमाणात लांबत जाईल. ओके, आणि ते लेक्चर तेवढं बघायला तुम्हाला इरिटेट होईल. त्याच्यामुळं त्या ठिकाणी जेवढं महत्वाचं आहे त्याच्यावरती मी त्या ठिकाणी बोलतो आहे. बरोबर? तर या विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, जो उत्तरार्ध आहे तर तो चुकीचा आहे. अशा पद्धतीने 22 नंबरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नामांचे विशेषणांचे सहसा सामान्य रूप होताना मूळ रूपात बदल होत नाही? कुई कारांत कुल नामे. आता समजा माझं आडनाव चौधरी आहे, हे कुल नाम आहे. बरोबर? आता यांचं त्या ठिकाणी सामान्य रूप होईल का? तर नाही. चौधरी ला अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय जोडू शकतात. चौधरीला, चौधरीची. बरोबर ना? म्हणजे इथं अशा पद्धतीने मूळ रूपात बदल होताना दिसत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय सांगितलंय की सामान्य रूप होताना मूळ रूपात बदल होत नाही. तर इथं त्या ठिकाणी बदल होत नाही. बरोबर? नामांचं अकारांत, इकारांत, त्यानंतर उकारांत विशेषणे. आता अकारांत म्हटल्यानंतर बघा, हुशार हे अकारांत आहे. बरोबर? त्याच्यानंतर इकारांत म्हटल्यानंतर काय आहे? कडू. त्याच्यानंतर उकारांत म्हटल्यानंतर काय आहे? कडू. त्यानंतर इकारांत काय आहे? रानाटी. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने जर आपण तिघ विशेषणं घेतली तर तिघ विशेषणामध्ये हा अकारांत आहे, हा उकारांत आहे आणि इकारांत आहे. यांना जर प्रत्यय जोडायचे असतील तर त्यांचं सामान्य रूप होताना दिसणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा बदल होताना दिसत नाही. समजलं का? म्हणजे काय सांगितलंय की खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नामांचे व विशेषणांचे सहसा सामान्य रूप होताना मूळ रूपात बदल होत नाही. समजलं का? तर हुशार म्हटल्यानंतर हे विशेषण आहे. जेव्हा हुशारी होणार तेव्हा ते भाववाचक नाम तयार होणार. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं तर सामान्य रूप त्या ठिकाणी होताना दिसत नाही. कडू कारले म्हणतो आपण. बरोबर? कडूला म्हणतो, रानटी माणसाला म्हणतो. बरोबर? किंवा रानटीपणा म्हणतो. बरोबर? अशा पद्धतीने त्या ठिकाणी जेव्हा कोणती का प्रत्यय त्याला जुळत ना, हुशारपणा म्हणतो. बरोबर? कोणती का प्रत्यय त्याला जुळत ना, पण तेव्हा त्याचं सामान्य रूप होताना दिसत नाही. समजलं का? पण आकारांत विशेषणांचं सामान्य रूप होतं. जसं मी त्या ठिकाणी आकारांत विशेषण म्हटलं मोठा, मी त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी ला मला जोडायचा आहे तर मोठाला असं म्हणून त्या ठिकाणी चालणार नाही. तर त्या ठिकाणी त्याला सामान्य रूप मला करावं लागणार आहे. आकारांचं या कारण सामान्य रूप करावं लागणार आहे आणि त्याला ला जोडावं लागणार आहे, मोठ्याला. समजलं ना? म्हणजे त्या ठिकाणी हे येऊ शकत नाही, फक्त अ आणि ब अशा पद्धतीने येऊ शकतं. सहसा मूळ रूपात बदल होताना दिसत नाही. केव्हा केव्हा होऊ शकतात. सहसा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक फक्त ए आणि बी बरोबर अशा पद्धतीने हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. बरोबर? त्यानंतर तुम्ही जिकडे गेला, आता, स्थळ, काल. बरोबर? त्याच्यानंतर रीत अशा प्रकारची रचना जिथे आलेली असते तिथे जिकडे तिकडे म्हटल्यानंतर या वाक्याचा प्रकार ओळखा.
नाम वाक्य तुम्हा सर्वांना माहिती आहे की कर्त्याच्या जागी नामाच्या जागी जेव्हा एक वाक्य आलेलं असतं तेव्हा त्याला नाम वाक्य असं म्हटलं जातं, बरोबर. गौण वाक्याचे उपप्रकार म्हणा किंवा मिश्र वाक्याच्या उपप्रकारामध्ये त्याचा समावेश होत असतो. तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 तर काही येऊ शकत नाही, बरोबर. पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी येऊ शकत नाही, बरोबर. पर्याय क्रमांक 2 विशेषण वाक्य का येऊ शकत नाही, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे जेथे तेथे अशा प्रकारची रचना की वाक्यामध्ये आलेलं जे काही मिश्र वाक्य असतं ते मिश्रच वाक्य त्या ठिकाणी कुणाचं काम करतं, तर ते मिश्र वाक्य त्या ठिकाणी या विशेषण वाक्याचं काम करतं. आणि क्रिया विशेषण म्हणजे काय, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगते. तुम्ही जिकडे गेला होता, जिकडे म्हणजे कुठे, जिकडे तिकडेच तोही गेला होता, कुठे तर तिकडेच, म्हणजे जिकडे तिकडे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणून अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. संकेतार्थी काही येऊ शकत नव्हतं. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आता या सर्वच्या सर्व संकल्पना मी बॅच मध्ये घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला विचारू शकतात. ओके. त्यानंतर पुढे बघा आता की पुढील म्हणी आहे आणि त्याचा अर्थ आहे. म्हणी आणि त्याचे अर्थ. आपापाचा माल गपापा हे सर्वांना माहिती आहे. आपापाचा माल गपापा म्हणजे काय, सहज मिळालेली वस्तू निष्काळजीपणाने खर्च करणे, म्हणजे त्याची कुठल्याही प्रकारची काळजी नसताना एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला सहज मिळते, एखादी गोष्ट त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. बऱ्याचदा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या सर्व गोष्टी आपण अनुभवतो. या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणून एचं 4 कुठे दिसतं आहे, तर पर्याय 1 गेला, पर्याय 3 गेला. या दोघांपैकी उत्तर आलेलं असणार आहे. आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते, बरोबर. आधी काय जाते, बुद्धी जाते आणि मग लक्ष्मी जाते, बरोबर. म्हणजे आधी आचरण बिघडते आणि मग अवदसा येते. म्हणजे 2चं 1 कुठे आलेलं आहे, तर 2चं 1 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही नंतरचं नाही जरी वाचलं तरी काही फरक पडणार नाही, बरोबर का. अचाट खाणे मसानात जाणे म्हणजे तुम्ही चुकीचं वाईट जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी तुम्ही खाणार तेव्हा त्या किंवा अतिरेक त्याचा करणार तेव्हा त्या ठिकाणी त्याचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सीचं त्या ठिकाणी 2 आपल्याला दिसते आहे. त्यानंतर अन्नाचा मारलेला खाली पाहे. आता त्या ठिकाणी त्याचा पर्याय क्रमांक 3 नम्रतेने जवळीक तर क्रोधाने शत्रू तयार होतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याची उत्तर काढता येणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला ज्या काही म्हणी दिलेल्या आहे त्यातील 3 म्हणींचा अर्थ आपल्याला समजतो आहे. पण बाकीच्या म्हणींचा अर्थ जरी नाही समजला तरी काही फरक पडणार नाही किंवा एखादी नाही समजले उत्तर आपलं येऊन जातं, आपल्याला पुढे जावं लागतं. बघा आता पुढे वाक्य, एकाच वाक्यातील 2 उपवाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच नामाचा निर्देश करणारी परस्परांशी संबंधित अशी 2 सर्वनामे, बरोबर. म्हणजे जो अभ्यास करेल तो अधिकारी होईल. अशा पद्धतीने या वाक्यामध्ये आलेला जो आणि या वाक्यामध्ये आलेला तो. मित्रांनो जो आलेला आहे त्याला वाक्यामध्ये म्हटलं जातं संबंधी सर्वनाम आणि त्याच वाक्यामध्ये जे दर्शक सर्वनाम आपल्या दृष्टिकोनातून वापरलेलं असतं त्याला दर्शक सर्वनाम न म्हणता त्याला म्हटलं जातं अनुसंबंधी सर्वनाम. अशा पद्धतीने त्याचं नामकरण आहे अनुसंबंधी सर्वनाम. म्हणून त्या ठिकाणी ज्या वाक्यरचनेमध्ये एकाच वाक्यात 2 उपवाक्यांना एकत्र जोडणारे, एकाच नामाचा निर्देश करणारे, परस्परांशी संबंधित अशी जी 2 सर्वनामे असतात त्यांना काय म्हटलं जातं, तर संबंधी व अनुसंबंधी असं नाव त्या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्नार्थक येऊ शकत नाही, नुसतं दर्शक येऊ शकत नव्हतं, आत्मवाचक येऊ शकत नव्हतं. कारण प्रत्येक ठिकाणी येणारी जी काही रचना आहे ते एक वाक्याची रचना त्या ठिकाणी येताना दिसते. 26 नंबरचा प्रश्न आहे पुन्हा शब्दसंग्रहावरती, परकीय भाषेतल्या शब्दांवरती. परकीय भाषा म्हटल्यानंतर पोर्तुगीज म्हटल्यानंतर टिकावा आणि मचवा कुठं आलेला आहे, एचं 3 ठिकाणी पर्याय क्रमांक 4 तर काही येऊ शकत नाही. फारसी आहे, बरोबर. आता तामिळ म्हटल्यानंतर कधी आपल्याला कधीही प्रश्न विचारला तर चिल्ली पिल्ली आणि सार, मी यावरती गोष्ट बनवलेली आहे, समजलं का. म्हणजे डीचं 2 कुठं दिसते आहे, डीचं 2 इकडं आपल्याला 2 ठिकाणी, ते पण 2 ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा काही येऊ शकत नाही, बरोबर. आता इथं आहे फारसी, बरोबर. काय आहे, फारसी आणि अरबी आहे, बरोबर. अशा पद्धतीने प्रश्न इथे आपल्याला आता विचारलेला आहे. 26 नंबरच्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला इथं आता त्या ठिकाणी सांगायचं आहे. मग आता मित्रांनो जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर 26 नंबरच्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर इथं फारसी म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असावं की दर्या आणि महिना आणि अरबी म्हटल्यानंतर जिल्हा आणि बंदर. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. अशा पद्धतीने
हे जे काही शब्द आहे ना सर्वच्या सर्व ही संपूर्ण शब्द तुम्हाला गोष्टी स्वरूपामध्ये अभ्यासाला मिळणार आहे. ओके, पुढे बघा आता 27 नंबरचा प्रश्न. यस, हा प्रश्न सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यावेळी जमलेला नव्हता. पांथस्थ. आता पांथस्थ म्हटलं, स्थ म्हणजे काय? राहणारा. स्थ म्हणजे काय? राहणारा. आणि पाथ म्हणजे काय? तर रस्ता. बरोबर, म्हणजे रस्त्यात राहणारा अशा पद्धतीने तुम्ही त्याला म्हणू शकतात. बरोबर, मग रस्त्यात राहणाऱ्या म्हटल्यानंतर काय? शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेष अव्यय, धातू साधित आणि विभक्ती प्रतिरूपक अव्यय. धातू साधित तर काही त्या ठिकाणी येऊ शकत नाही. रस्त्यात राहणाऱ्याला तुम्ही धातू साधित कसं म्हणू शकतात? तर विभक्ती प्रतिरूपक अव्यय सुद्धा नाही येऊ शकत. क्रियाविशेषण अव्यय येऊ शकत नाही. तर शब्दयोगी अव्यय पांथस्थ, कारण की ते जोडून आलेला आहे, स्थ त्याला जोडून आलेला आहे, म्हणून फक्त ए बरोबर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, कारण की मित्रांनो धातू म्हटल्यानंतर काय काय धातूपासून तयार राहणारा, फक्त स्थ म्हटलं राहिलं असतं तर राहणार आहे धातूसाठी येऊ शकलं असतं, पण तिथं दोन शब्द एकत्र आलेले आहेत, दोन शब्द इथं जोडलेली आहेत, म्हणून शब्द आणि योग तिथं जोडून आलेली आहेत. म्हणून रस्ता आणि राहणार आहे दोघं शब्दांचं एकत्रीकरण झालेलं आहे पांथस्थ, म्हणून ती रचना त्यामध्ये समाविष्ट झाली, म्हणून ते शब्दयोगी अव्यय हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने थोडा विचार करायचा. एखादा प्रश्न तुम्हाला इथे त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पांथस्थ झाडाखाली विसावा घेत होता, म्हणजे रस्त्यात राहणारा, त्या दोघं शब्दांचं एकत्रीकरण झालंय आणि ती रचना तिथे तयार झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, 28 नंबरचा प्रश्न बघा. आता पुढे 28 नंबरचा प्रश्न काय सांगतोय की खालील अभ्यास्त शब्दांच्या प्रकारांचा क्रम ओळखा. आता मित्रांनो अभ्यास्त म्हटल्यानंतर नेहमी या घटकावरती प्रश्न विचारला जातो. हे याचे मुख्य प्रकार आहे, त्याच्यानंतर अजून त्याचे उपप्रकार आपल्याला सांगता येतील. बरोबर, पण आपण फक्त मुख्य प्रकारावरती चर्चा केली पाहिजे. पहिला आहे पूर्ण अभ्यास्त, यावरती त्या ठिकाणी तुम्हाला मी काही कन्सेप्ट सांगतो. त्यानंतर नंबर 2 आहे अंशाभ्यास्त, त्यानंतर नंबर 3 आहे अनुकरण वाचक. अशा पद्धतीने ह्या 3 प्रकार इथं समाविष्ट आहे. पूर्ण अभ्यासामध्ये काय असतं मित्रांनो, जो पहिला शब्द असतो, बरं का, जो पहिला शब्द असतो तोच त्या ठिकाणी दुसरा शब्द येतो, तोच दुसरा शब्द येणे, अशा पद्धतीने रचना असते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट असते, पहिल्या शब्दालाही अर्थ असतो, दुसऱ्या शब्दालाही अर्थ असतो, म्हणजे दोघांना त्या ठिकाणी स्वतंत्र पद्धतीचा अर्थ येत असतो. याला म्हटलं जातं पूर्ण अभ्यास्त. समजलं का? म्हणजे त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं, कोणी कोणी, बरोबर, कोणी कोणी पहिला शब्दही तोच आहे, दुसरा शब्दही तोच आहे. एक एक, आतल्या आत. समजलं का? दोघं शब्द त्या ठिकाणी एकच आहे, म्हणजे पहिला जे काही आलेला असणार आहे पूर्ण अभ्यास्त, म्हणजे 2 येऊ शकत नाही, 4 येऊ शकत नाही. अंशाभ्यास्तामध्ये काय असतं रे मित्रांनो, तर अंशाभ्यास्तामध्ये जी 2 शब्द जोडून आलेली असतात, बघा, जी 2 शब्द जोडून येतात, बरोबर, त्यातील दुसऱ्या शब्दाचे एखादे अक्षर बदलते, बरोबर, बदलून त्या ठिकाणी येत असते. जेव्हा दुसरा शब्द जोडून येतो ना, तेव्हा एक अक्षर त्या ठिकाणी बदललेले असते. मग आता तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, जो दुसरा शब्द आलेला असतो, दुसऱ्या शब्दाचं अक्षर जे काही बदललेलं असतं, तर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो. इथं कुणाला? दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो, दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. इकडे दुसऱ्या शब्दाला तोच दुसरा शब्द येतो, दोघांना इथं अर्थ असतो, पण दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो. म्हणजे गडगडाट, लुटू लुटू, वटवाट, घर बीर, बीरला अर्थ नाही, एक अक्षर बदलला फक्त. हे अंशाभ्यास आहे. 3 नंबर अंशाभ्यास आहे. मग 3 नंबर कुठं अंशाभ्यास दिसते? अहो इथं अंशाभ्यास दिसते 3 नंबर मध्ये. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मग गडगडाट म्हटल्यानंतर, लुटू लुटू म्हटल्यानंतर, वटवट म्हटल्यानंतर ध्वनी त्यामध्ये स्पष्टपणे दिसतो, ध्वनीचा उल्लेख त्यामध्ये होत असतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे की पहिलं पूर्णाभ्यास्त आहे, अनुक्रमवाचक आहे आणि अंशाभ्यास्त आहे. हा तो कन्सेप्ट आहे. याचे पुन्हा त्या ठिकाणी उपप्रकार पडतात. नाम साधित येतं, विशेषण साधित येतं, बऱ्याच कन्सेप्ट त्यामध्ये आहे. बॅच मध्ये सविस्तर त्या ठिकाणी त्या घेतलेल्या आहेत.
29 नंबरचा प्रश्न आहे बघा, शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्दांचा पर्याय कोणता? आता पोरांना बऱ्याच पोरांना त्या ठिकाणी मनः स्थिती हा अगदी बरोबर असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर देताना पर्याय क्रमांक 2 दिला. झाला, अतिशय सोपा प्रश्न इथे विचारलेला होता. पण पर्याय 2 येऊ शकत नाही, 3 नाही, 4 नाही. तर मातोश्री पर्याय क्रमांक 1 शुद्ध शब्दांचा तो गट आहे. ओके, अशा पद्धतीने मराठी पाहिजे तेवढी अवघड नाही, सोपीही नाही. समजलं का? चला पुढचा प्रश्न बघा. 30 नंबरचा प्रश्न काय आहे की खालीलपैकी दंत तालव्य वर्णाचा गट ओळखा. दंत तालव्य, आता तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात. एक तालव्य आणि एक दंत तालव्य, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. तालव्य वर्णाचा उच्चार करताना आपण य या व्यंजनाचं सहाय्य घेतो. दंत तालव्य वर्णाचा उच्चार करताना आपण अ या स्वराचं सहाय्य घेतो. अशा प्रकारे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कशातनं काढल्या? आदर्श लिपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला समजल्या. तालव्य वर्णाचा उच्चार करताना य आणि दंत तालव्याचा उच्चार करताना अ या स्वराचा सहाय्य घेत असतो. म्हणजे दंत तालव्य म्हटल्यानंतर 1 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही, पर्याय क्रमांक 3 हे फक्त बरोबर आहे, 4 येऊ शकत नाही. मग सर क ख ग घ काय आहे? तर ते कंठ्य आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कंठ्य. त्याच्यानंतर ट काय आहे? ट मूर्धन्य आहे. क च ट कंठ तालव्य मूर्धन्य. समजलं का? क च ट त प लक्षात ठेवायचं, हे आहे ओष्ठ. आणि हे दंत तालव्यामध्ये पण येतं आणि तालव्यामध्ये पण येतं. आपण च म्हणताना तालव्यामध्ये जातं आणि च म्हणताना दंत तालव्यामध्ये त्याचा समावेश होताना आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने आपण जमाव म्हणतो दंत तालव्य, त्याच्यानंतर जंगल म्हणतो तेव्हा ते तालव्यामध्ये समाविष्ट होतं. य आणि अ दोघांमध्ये फरक आहे, फक्त सी बरोबर. अशा पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, नाकाशी सूत धरणे हे कुणालाही त्याचा अर्थ येणार आहे मरणास टेकणे. आता मी काही त्या ठिकाणी बाकीचे पर्याय घेत नाही. कपड्याची परीक्षा करणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वैर धरणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मृत्यू पावणे सांगण्याची गरज नाही, बरोबर. सोपी त्या ठिकाणी पर्याय आहेत. पुढचा प्रश्न आहे की घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला सर्वांना माहिती असावीत. हय, वारू, तुरग हे सर्व घोड्यासाठी आली आहेत. तुरग, तुरंग, तुरंगम ही सुद्धा घोड्यासाठी आली आहे. म्हणजे ए घोड्यासाठी समानार्थी आहे, बी सुद्धा घोड्यासाठी समानार्थी आहे. त्याच्यानंतर अश्व घोड्यासाठी, हय घोड्यासाठी, वारुणी घोड्यासाठी नाही. वारुणी म्हणजे काय? तर त्या ठिकाणी दारू, मद्य. समजलं का? त्यानंतर पुढे आहे कुरग, कुरंग, कुरंगम हे येऊ शकत नाही, हरणीसाठी आलेली आहेत, बरोबर. फक्त ए आणि बी बरोबर. आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. मी काय केलेलं आहे, मी त्या ठिकाणी समानार्थी शब्दांची 2 भागांमध्ये विभागणी केली आहे. की अश्व म्हटल्यानंतर सर्वांना माहिती असतं, पण वारू, तुरग कुणाला माहिती नसतं. नेहमी ऐकत असलेले समानार्थी शब्द आणि कधी कधी ऐकले जाणारे समानार्थी शब्द या दोघांमध्ये ती विभागणी केलेली आहे. आणि त्या पद्धतीने ती रचना त्या ठिकाणी मी नोट्स त्या पद्धती तयार केलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, अचूक पर्याय कोणता? हा प्रश्न आयोगाने आता रद्द केलेला आहे. समजलं का? मग हा प्रश्न रद्द का झाला बरं? सत्कार, समर्थन व काम हे तत्सम शब्द आहेत. सत्कार, समर्थन तुम्ही त्याला तत्सम म्हणा, पण काम हा तद्भव शब्द आहे, ते त्यामध्ये येऊ शकत नव्हतं. घाम, त्याच्यानंतर घास हे तद्भव आहेत. उत्सव हा तत्सम आहे, हेही त्या ठिकाणी येऊ शकत नव्हतं. मस्तक, नदी, कमळ, बरोबर. आता त्या ठिकाणी इकडं याच्यामध्ये काही तत्सम आहेत, काही तद्भव आहे. कमळ म्हटल्यानंतर तद्भव मध्ये त्याचा समावेश होणार आहे, बरोबर. म्हणून त्या ठिकाणी त्याचा समावेश किंवा तसा पर्याय त्या ठिकाणी दिलेला नाही, सर्व चुकीचा. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात तर ते काय होत असतात, तर ते रद्द त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. म्हणून हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे, त्या पद्धतीचा पर्याय नाही. त्यानंतर संधीवरती प्रश्न विचारलेला आहे बघा. स्वर संधीमधील आदेश व त्यांची उदाहरणे, त्यांच्या जोड्या, योग्य जोड्या जुळवा, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. गुणादेश म्हणजे काय असतं मित्रांनो? तो गुणादेश म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिल्या शब्दाची शेवटचा वर्ण अ किंवा आ आलेला असेल, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आलेला असेल, तयार होताना ओ तयार होतो. त्याच्यानंतर पहिल्या शब्दाची शेवटचा वर्ण अ किंवा आ आलेला असेल, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आलेली असेल, तयार होताना ए तयार होतो. किंवा पहिल्या शब्दाची शेवटचा वर्ण अ किंवा आ आलेला असेल, दुसऱ्या शब्दात पहिला वर्ण रू आलेला असेल, त्यामध्ये र तयार होताना आपल्याला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने या संपूर्ण ज्या काही कन्सेप्ट आहे त्या संपूर्ण कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होताना त्या ठिकाणी दिसतात, बरोबर. यामध्ये अजून लूचा सुद्धा नियम आहे. आता इथं त्या ठिकाणी गुणादेश संधीचा नियम कोणता त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसतो आहे,
तर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट पर्याय क्रमांक ए च 3 येणार आहे. ए च 3 कुठे आहे? दोन ठिकाणी 2 येऊ शकत नाही, 4 येऊ शकत नाही. दोघंच्या दोघं तिथे काय झालेत? कॅन्सल झाले. त्यानंतर वृद्ध्यादेश म्हटल्यानंतर वृद्ध्यादेश संधीचा नियम कसा होतो? तर पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण वृद्ध्यादेश अशा पद्धतीने वृद्ध्यादेश संधीचा नियम कसा होतो? अ किंवा आ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जिथं आपण त्या ठिकाणी तो सोडून घेऊया की कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो येताना आपल्याला दिसतो. अ किंवा आ आलेला असेल, अधिक त्या ठिकाणी ए किंवा ऐ आलेला असेल, तयार होताना ऐच तयार होतो. अ किंवा आ आलेला असेल, इकडे येताना ओ किंवा औच तयार होतो. म्हणजे वृद्धी अधिक आदेश अशा पद्धतीने त्याची रचना होते. हा वृद्ध्यादेश संधीचा नियम आहे. मग वृद्ध्यादेश कुठे आहे? मतैक्य म्हणजे मत अधिक ऐक्य. यनादेश म्हटल्यानं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. यनादेश म्हणजे काय की अनुक्रमे ई रस्व किंवा दीर्घ, उ रस्व किंवा दीर्घ किंवा त्या ठिकाणी रू, बरोबर, अशा पद्धतीने त्या ठिकाणी लू, अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर ई साठी य होतो, उ साठी काय होतो? व होतो, त्याच्यानंतर रू साठी र होतो आणि लू साठी ल होतो. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होते. याला मराठीमध्ये यनादेश अशा पद्धतीने म्हटलं जातं. मग आता आपल्याला दिलेल्या उदाहरणामध्ये कुठे य दिसतो आहे? अति अधिक उच्च अत्युच्च. अयादी आदेश तुम्हा सर्वांना माहिती आहे. 9 अधिक इक म्हणजे औ अधिक ई. औ आलेला असेल तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी काय होतो? आव होतो. त्याच्या पुढे आलेला ई त्याच्यामध्ये समाविष्ट होतो आणि आवी तयार होतो. म्हणून नाविक अशा पद्धतीची रचना तयार होत असते. मग आता कोणत्या पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे? जोड्या तर आपल्या जुडल्या. ए च 3 2 ठिकाणी होतं, बी च 1, बी च 1 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. नंतरची उदाहरणं तुम्ही नाही जरी पाहिली तर काही फरक पडणार नाही. त्यानंतर पुढे बघा, आता 35 नंबरचा प्रश्न आहे. संगती या शब्दाचा संधी विग्रह. संगती म्हटल्यानंतर म च्या नियमावरती ही रचना झालेली आहे की म या व्यंजनापुढे जर त्या ठिकाणी व्यंजन आलेलं असेल तर या म चे रूपांतरण कशामध्ये होते म्हणे? तर म चे रूपांतरण अनुस्वारामध्ये होताना आपल्याला दिसते. मग जर मित्रांनो त्या ठिकाणी दिलेल्या उदाहरणामध्ये अनुस्वार आलेला असेल तर त्या दिलेल्या शब्दाचा विग्रह तुम्ही कसा करणार? सम अधिक गती अशाच पद्धतीने तुम्हाला विग्रह करावा लागणार आहे. कुठं दिसतंय? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. मचं रूपांतर अनुस्वारामध्ये होताना दिसते, कारण मचा जर अनुस्वार होतोय तर अनुस्वाराचं रूपांतर म मध्ये होताना दिसते. अशा प्रकारची रचना. 36 नंबरचा प्रश्न आहे बघा. सुज्ञास अधिक सांगणे न लगे म्हणजे न लगे, नाही, नये, पाहिजे, बरोबर, आहे, अशा प्रकारची आलेली जी काही क्रियापदे असतात ही संपूर्ण क्रियापदे काय आहेत? तर ही संपूर्ण क्रियापदे गौण आहेत. ही संपूर्ण क्रियापदेचं पर्याय नाव आहेत अनियमित आहे. म्हणजे अशा प्रकारच्या क्रियापदांना कुठल्याही प्रकारचं काळाचं व अर्थाचं कोणत्याही प्रकारचं प्रत्यय जुळत नाही. अशा प्रकारची आलेली रचना ही काय असते? तर ही अनियमित क्रियापदाची असते. कुठल्याही प्रकारचं काळाचं आणि अर्थाचा प्रत्यय त्याला जुळत नाही. प्रयोजक तुम्हा सर्वांना माहिती आहे. प्रयोजक म्हणजे काय की वाक्यामध्ये आलेला जो काही कर्ता असतो त्या कर्त्याला क्रिया करणे अजिबात शक्य नसते, त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. ताईने बाळाला हसविले. अरे हसणारा कोण आहे? बाळ. हसणारी ताई नाही. समजलं का? म्हणजे अशा पद्धतीने वाक्यामध्ये आलेली क्रिया जी काही असते कर्त्याला करणे शक्य नसते. उभय अधिक विध. उभय आणि विध. उभय म्हणजे काय? तर दोन, आणि विध म्हणजे काय? क्रियापद. एकच क्रियापद, एकच क्रियापद त्या ठिकाणी अकर्मक आणि सकर्मक या दोन्ही पद्धतीने तिथे वापरलं जातं. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? उभयविध क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो या ठिकाणी उभय आणि विध ही रचना त्या ठिकाणी अशा पद्धतीने येत असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 येऊ शकत नव्हता. त्यात अकर्तुक म्हटल्यानंतर काय? त्याला सर्वांना माहिती आहे, सर्वजण परिचित आहे. त्याला म्हणतात भावकर्तुक. अशा पद्धतीने अकर्तुक किंवा भावकर्तुक अशा पद्धतीची रचना आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 37 नंबरचा प्रश्न आहे बघा. तुझ्यास्तव सर्वनामाला इथं एक अव्यय जोडून आलेला आहे. तुझ्यास्तव मला त्यांच्याकडे जावे लागेल. म्हणजे तुझ्याशिवाय म्हणतो ते आपण त्याला. तर त्या ठिकाणी आपण वरील वाक्यात टिंब टिंब, बरोबर, 2 शब्दयोगी अव्यय आलेली आहेत. स्तव आलेला आहे आणि कडे आलेला आहे. 2 शब्दयोगी अव्यय आलेली आहेत. अगदी बरोबर आहे. स्तव हे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहे, हेही बरोबर आहे. 1 शब्दयोगी अव्यय आहे, चुकीचं आहे, 2 आहे.
म्हणून फक्त ए आणि बी बरोबर अशा पद्धतीने ए आणि बी बरोबर सी चूक. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का? अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 38 नंबरचा प्रश्न आहे केळीवर नारळी अन घर चंद्र कवडी. बरोबर. केळीवर नारळी आणि घर चंद्र कवडी या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता? अत्यंत गरिबीची स्थिती असणे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अत्यंत गरिबीची स्थिती असणे पर्याय क्रमांक 3 म्हणजे इकडं पर्यायामध्ये उपपर्याय आलेले पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा आता 39 नंबरचा प्रश्न आहे तुषारने मीराची वही फाडली या विधानातील अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो? फाडणारा कोण आहे? तुषार वाक्यामध्ये हा करता आलाय. फाडलेली काय आहे? वही वाक्यामध्ये कर्म आलाय. फाडली एक क्रियापद आलाय. उद्देश विस्तार तर काही येऊ शकत नाही. उद्देश विस्तार काय असतो? उद्देश विस्तार तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये आलेला कर्ता आणि कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेला जो काही शब्द समूह असतो त्याला त्या ठिकाणी उद्देश विस्तार म्हणून ओळखलं जातं. ते काही येऊ शकत नाही, विधानपूरक येऊ शकत नाही. मोठी संकल्पना आहे. लेक्चर आपलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लांबते आहे. आधारपूरक येऊ शकत नाही. आधारपूरक काय असतं? स्थलवाचक आलेला जो काही शब्द असतो वाक्यामध्ये तो आधारपूरक असतो. बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कर्मपूरक हेच त्याचं योग्य उत्तर आहे. कर्मपूरक किंवा त्याला म्हटलं जातं कर्म. ह्या कन्सेप्टसाठी मी स्पेशल लेक्चर त्या ठिकाणी बॅचमध्ये उत्कृष्ट पद्धतीने घेतलेला आहे. सर्वात जास्त प्रश्न या घटकावरती विचारले जातात. 40 नंबरचा प्रश्न आहे बघा आता फुलाची पाकळी. बरोबर. 800 लष्कर आणि 900 आचारी. बरोबर. आता 800 लष्कर आणि 900 आचारी. 3 तिघाडांना काम बिघाडा. बरोबर. आता 3 तिघाडांना काम बिघाडा सर्वांना माहिती आहे. त्याचा समानार्थी म्हणी आपल्याला इथे विचारलेले आहे की 3 तिघाडांना काम बिघाडा म्हटल्यानंतर 50 आचार्याने वर्णात मेढ भारी म्हणजे 3चं एक कुठं दिसतंय इथं. पहिला येऊ शकत नाही, 4 येऊ शकत नाही. बरोबर ना. त्याच्यानंतर फुलाची पाकळी म्हटल्यापेक्षा आपण एच त्या ठिकाणी कोणतं उत्तर देऊ शकतो? चमडी जाय लेकिन दमडी ना जाय. थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे, अंगापेक्षा बोंगा मोठा, कुठे चालला सोंगा. याचं 800 लष्कर आणि 900 आचारी म्हणजे त्या ठिकाणी बीच 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे की फुलाची पाकळी म्हटल्यानंतर थोडक्यात नटावाने प्रेमाने भेटावे. यस. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो पाप देणार नाही तर पुण्य कसले देतो म्हणून त्या ठिकाणी चमडी जाय लेकिन दमडी ना जाय. तो पाप देणार नाही तर पुण्य कसले देतो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पद्धतीने या सर्व गोष्टींचा आपल्याला अर्थ त्या ठिकाणी समजणं अत्यंत महत्वाचा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा आता पुढील विधानार्थी वाक्याचे होकारार्थी, नकारार्थी व काळ अचूक दर्शवलेली उदाहरणे कोणती? आता बघा आपल्याला विधानार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी अशा पद्धतीची वाक्य दिलेली आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक विधानार्थी वाक्य असल्यानंतर एक विधानार्थी वाक्य म्हटल्यानंतर एक विधानार्थी वाक्य हे काय असू शकतं? तर एक विधानार्थी वाक्य हे होकारार्थी पण असू शकतं मित्रांनो आणि एक विधानार्थी वाक्य ते काय असू शकतं? तर एक विधानार्थी वाक्य नकारार्थी सुद्धा असू शकतं. समजलं का? पण जर पर्यायामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाय की फक्त विधानार्थी ओळखा तर तिथे तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की ज्या वाक्यामध्ये स्थलवाचक आणि ज्या वाक्यामध्ये फक्त कालवाचक अशा प्रकारची प्रश्न आलेली असतील, शब्द आलेले असतील ते फक्त विधानार्थी आहे. आणि शब्द सोडून जर इतर विचारलेले असतील तर होकारार्थी होकार असेल तर आणि नकार असेल तर नकारार्थी. पहिलं वाक्य बघा आता आविष्कार उत्तम फलंदाज आहे म्हटल्यानंतर होकारार्थी आहे. वर्तमान काळ विधानार्थी, होकारार्थी, वर्तमान काळ अगदी बरोबर आहे. पहिला पर्याय. सिद्धार्थ हा काही फलंदाज नाही ते त्या ठिकाणी नकारार्थी आहे पण भविष्यकाळ नाही. पुढे काचा पाणी हा खेळ सध्या मागे पडला ला होकारार्थी आहे. ला म्हटल्यानंतर भूतकाळाला म्हणून इथं पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. ए आणि सी बरोबर. कुठे? पर्याय क्रमांक 4. ओके. बी चुकीचा आहे. 42 नंबरचा प्रश्न आहे त्यांच्याकडे तर द्रव्य नाही आणि विद्याही नाही. ज्याच्याकडे पैसा नाही, विद्या नाही तो कोण असतो? ठणठण पाळ असतो. समजलं का? सोपा प्रश्न होता हा.
43 नंबरचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न होता. खालीलपैकी आज्ञार्थी क्रियापद असलेली वाक्य कोणती? योग्य पर्याय ओळखा. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. एवढे आमचे काम कराच. देवा सर्वांना सुखी ठेव. मी हे काम करू. बरोबर, म्हणजे ती चौघ ठिकाणी काय आलेली आहे? चौघ ठिकाणी आलेली आहे आज्ञा. म्हणून त्या ठिकाणी ABCD त्या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर आहेत. समजलं का? त्यानंतर पुढे बघा, आता हा नवीन प्रश्न तुमच्यासाठी विचारलेला होता. मी ज्या ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये नवीन प्रश्न विचारलेले आहेत त्याची पुरावे त्या ठिकाणी तुम्हाला देतोय की कुठून कुठून प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहेत. मित्रांनो, ती संपूर्ण प्रश्न तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडतो आहे. बरोबर, आता बघा प्रश्न काय विचारला होता? योग्य विधाने ओळखा. समुदायवाचक जसे तसे स्टेटमेंट उचलली आहेत आणि पेपरमध्ये टाकली आहेत. अशा प्रकारच्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये अभ्यासाला मिळणार आहे. आपलं टार्गेट फक्त 40 प्रश्न, त्याच्यानंतर आपलं 42 प्रश्न तुम्ही आताही घेऊ शकतात. आपलं टार्गेट आहे 45 प्लस, म्हणजे 27-28 पण तुम्ही गेला पाहिजेत. आपल्या बॅचमध्ये मिनिमम तुमचे प्रत्येकाचे 4-4, 5-5 मार्क वाढले पाहिजे, हे माझं टार्गेट आहे. समजलं का? मी पारंपरिक पद्धतीने मराठी शिकवण्यासाठी इथं आलेलो नाही. समजलं? ओके. समुदायवाचक व पदार्थवाचक नामांनाच सामान्य रूप असे म्हटले जाते. हे त्याचे त्या ठिकाणी काय आहे? तर उपप्रकार आहे. बरोबर, तर हे त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे. बघा स्टेटमेंट आलेलं आहे पेपरमध्ये की समुदायवाचक व पदार्थवाचक नामांना दामले वगैरे व्याकरणकारांनी सामान्य नामे असे संबोधले आहे. समजलं का? म्हणून त्या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सामान्य नामे संख्येने मोजता येणारी असतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर देताना हे बरोबर दिलेलं होतं की सामान्य नामे संख्येने मोजता येणारी असतात. स्टेटमेंट काय आहे बघा, सामान्य नामे बहुधा संख्येने मोजता येणारी असतात. याचा संदर्भ आहे डॉक्टर राजशेखर हिरेमठ साहेब यांच्या पुस्तकातनं जसं तसं स्टेटमेंट उचललाय आणि त्या ठिकाणी पेपरमध्ये विचारलेलं आहे. समजलं का? मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की अशा प्रकारची प्रश्न जर तुम्हाला त्या ठिकाणी पेपरमध्ये विचारली गेली, तुम्हाला वाचायची गरज नाही. त्यासाठी मी आहे. मी परिपूर्ण नोट्समध्ये पण या कन्सेप्ट क्लिअर करून दिली आहे. म्हणून दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे की सामान्य नामे संख्येने मोजता येणारी असतात. तर तिथे काय सांगितलं? सामान्य नामे बहुधा संख्येने मोजता येणारी असतात, नेहमी नसतात. लक्षात ठेवा. पदार्थवाचक नामे संख्येने कधीच मोजता येत नाही, ती परिमाणाने मोजली जातात. पेट्रोल परिमाण आहे, परिमाणाने मोजलं जातं. दूध परिमाण, पाणी परिमाण. म्हणून प्रत्येक वेळेस संख्येने मोजता येणार नसतात. बघा तिसरं स्टेटमेंट आहे, पंचवटी हिमालय ही सामान्य नामे विशेष नामांसारखी वापरली जातात. काय? विशेष नामांसारखी. म्हणजे आता बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्ही बघताय की हिमालय हे विशेष नाम दिलेलं आहे. बरोबर, पण ते विशेष नाम नाही, ते सामान्य नाम आहे. मी नाही म्हणत, तिथं आयोगाने दिलेलं उत्तर आणि थोर व्याकरणकारांनी सांगितलेल्या या कन्सेप्ट. काही सामान्य नामांचा विशेष प्रसंगी विशेष नामासारखा उपयोग होतो. उदाहरणार्थ पंचवटी हिमालय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे. म्हणजे तिथं काय सांगितलंय? ए आणि सी बरोबर. पर्याय क्रमांक 2 जसंच्या तसे स्टेटमेंट, जे जे तुम्ही अभ्यासताय त्याच्या पलीकडे जे काही प्रश्न आयोगाने विचारले 4-4, 5-5 त्याचे पुरावे मी त्या ठिकाणी प्रत्येक लेक्चरला घेणार आहे, प्रत्येक लेक्चरला सांगणार आहे. टेन्शन नाही. ओके. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त ठरणार आहे. समजलं का? राज्यसेवा संयुक्त गट ब क अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा. चांगली अद्दल घडले म्हणजे मनात शंका राहत नाही, अनुभवाने शहाणपण येतं, या अर्थाची मन कोणती? कोरडा बसला आणि संशय फिटला. अगदी बरोबर आहे. वळ उठला आणि संशय फिटला. बरोबर आहे. हा सूर्य हा जयेंद्रथ. हा सूर्य हा जयेंद्रथ म्हणजे काय? दोन्ही गोष्टी बरोबरीने करून सांगणे किंवा दोघांमध्ये फरक काय आहे स्पष्ट करून सांगणे. ए आणि बी बरोबर आहे, फक्त सी चूक आहे. अशा पद्धतीने 45 प्रश्न ही शब्दसंग्रह आणि व्याकरणावरती होते. आता पुढे आहे त्या ठिकाणी उतारा. आता उतारा मला काही जास्त सांगण्याची गरज नाही. तुम्ही त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय. राज्यसेवा मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सीसॅट दिलाय. संयुक्त गट ब क मुख्य परीक्षा अभ्यास करणाऱ्या दिलेल्या जे विद्यार्थी मुख्य परीक्षा देत आहेत त्यांना सुद्धा उतारांचा खूप चांगली आयडिया असते. जर तुम्हाला वाटत असेल, कारण की लेक्चर खूप मोठ्या प्रमाणात आपलं लेंदी होईल, मी आता उतारा सोडून दाखवत नाही, त्यावरती एक लेक्चर त्या ठिकाणी वाटलंच तर मी घेऊन घेईल. टेन्शन नाही, हे तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर पुढे बघा, तर फक्त उत्तरं सांगतो काय होते या प्रश्नांची उत्तरं. प्रस्तुत उत्तराची मध्यवर्ती कल्पना काय होती? पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर की अलौकिक कलाकृतीतून होणारे संस्कार. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी समकालीन स्थित्यांतराच्या काळात लेखक कोणती जबाबदारी पार पाडत आहेत? संस्कृतीचे रक्षण करणे, संरक्षण करणे.
त्यानंतर त्या ठिकाणी स्थलांतर व विस्थापनाच्या काळाचा समाजावर सर्वात मोठा कोणता आघात होत आहे? सांस्कृतिक विस्मृती. अशा पद्धतीने 49 मध्ये प्रस्तुत उतार्यातील भाषा शैलीचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे? तर आस्वाद प्रधान आहे. त्यानंतर एखाद्या असामान्य साहित्यकृती या वचनाचे प्रयोजन कोणते असते? तर आत्मशोध. म्हणजे फक्त सी बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. अशी एकूण 50 प्रश्न 2022चा पेपर हे पहिलं लेक्चर आपण घेतलाय. अशाच प्रकारचे सर्व लेक्चर त्या ठिकाणी आपण घेणार आहे आणि आवर्जून सर्वांनी ही बॅच उत्कृष्ट पद्धतीने बघा. सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार. इथे मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.